जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध। दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम। समास पहिला मूर्ख लक्षण नाम। श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात की ओंकार स्वरूप एकदंत आणि त्रिनयन अशा श्री गणेशाला मी नमन करतो। हे गजानना, तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपा दृष्टीने पाहावे अशी माझी विनंती आहे। तुझ नमो वेदमाते श्री शारदे ब्रह्मासुते आंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे। समर्थ म्हणतात, वेदांची माता आणि ब्रह्मदेवाची कन्या अशी ही श्री शारदा असून तिला मी वंदन करून तिने आपल्या अंतरी अत्यंत स्फूर्ती रूपाने राहावे अशी मी त्या शारदेला प्रार्थना करतो। वंदून सद्गुरु चरण करून रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल। समर्थ म्हणतात, आता यानंतर सद्गुरु चरणांना वंदन करून आणि श्रीराम स्मरण करून समर्थ म्हणतात की लोकांनी सोडून द्यावी अशी मी मूर्खाची लक्षणे आता सांगत आहे आणि त्या मूर्खांच्या लक्षणांचे मी वर्णन करतो। एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे। समर्थ म्हणतात, मूर्खाचे दोन प्रकार असतात, काही मूर्ख तर काही पडत मूर्ख असतात। कौतुक म्हणून मी त्या दोघांचे पण वर्णन करत आहे। श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे। पडत मूर्खांचे लक्षण पुढले समासी निरूपण सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे। समर्थ म्हणतात, पडत मूर्खांची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत, ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी। आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी नाही एक तत्पर होऊ नये का। समर्थ म्हणतात, मूर्खांची लक्षणे सांगायची म्हणली तर ती अपार आहेत। आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत, तर श्रोत्यांनी त्या मूर्खांची लक्षणे तत्पर होऊन ऐकावी। जे प्रपंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे। समर्थ म्हणतात, जे केवळ प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशा केवळ अज्ञांची लक्षणे का। जन्मला जयांचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख। समर्थ म्हणतात, ज्या आई बापांच्या पोटी आपण जन्माला आलो आणि त्यांच्याशी जो विरोध करतो आणि केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा। सांडून सर्व ही गोत स्त्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख। समर्थ म्हणतात, सर्व नातेवाईकांना सोडून जो माणूस केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो तो एक मूर्खच आहे। परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुर गृही वास करी कुळेविन कन्यावरी तो एक मूर्ख। समर्थ म्हणतात, जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासरवाडीला जाऊन राहतो किंवा कुळशिलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो तो एक मूर्खच आहे। समर्थांवरी अहंता आंतरिमानी समता सामर्थ्यविन करी सत्ता तो एक मूर्ख। समर्थ म्हणतात, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसाबरोबर जो माणूस अहंकाराने वागतो, मनात स्वतःला त्यांच्या बरोबरीचे मानतो, अंगी सामर्थ्य नसताना सुद्धा लोकांवर सत्ता गाजवण्याचा जो प्रयत्न करतो तोही एक मूर्खच आहे। आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख। समर्थ म्हणतात, जो स्वतःच आपली स्तुती करतो, आपल्या देशामध्ये असूनही तो विपत्ती भोगतो
आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो तो सुद्धा मूर्खच जाणावा. अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, कारण नसताना सुद्धा जो उगीचच हसतो आणि त्या माणसाला जर चांगल्या 2 गोष्टी शिकवायला गेलं असताना जो त्याचे ग्रहण करत नाही आणि जो माणूस अनेकांशी गैरपणाने वागतो तो एक मूर्खच आहे. आपुली धरून या दूरी पराव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, आपल्या माणसांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, उठता बसता जो दुसऱ्यांची निंदा करतो तोही एक मूर्खच आहे. बहुत जागते जन तयांमध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो तो एक मूर्खच आहे. मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न, सप्तवेसनी जयांचे मन तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, आपला मान किंवा अपमान स्वतः जो उघड करून सांगतो किंवा ज्याचे मन 7 प्रकारच्या व्यसनात रमून गेले असते तो एक मूर्खच समजावा. 7 प्रकारचे व्यसन म्हणजे द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारारमण, लघु पक्षी क्रीडा आणि नायकिनीचे गायन. धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकाश, निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो दुसऱ्याचा भरवसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडून देतो आणि आळसामध्येच तो संतोष मानतो तो एक मूर्खच आहे. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाजतो, शब्द बोलताना घाबरतो तो एक मूर्खच आहे. आपणाहून जो श्रेष्ठ तयांचे अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी फाजूल सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो तोही एक मूर्खच आहे. नायके त्यांसी शिकवी, वडिलांसी जाणीव दावी, जो आर्जास गोवी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो आपले ऐकत नाही त्याला जो शिकवतो, मोठ्या माणसाच्या पुढे जो माणूस शहाणपणा दाखवतो, वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्खच आहे. एकाएकी एक सरा जाला विषयी निलाजीरा, मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो अचानक काम वासनेपायी निर्लज्ज बनतो आणि मर्यादा सोडून वागू लागतो तो एक मूर्खच आहे. औषध न घे असो नवेथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो रोग असूनही औषध घेत नाही आणि अजिबात पथ्य पाळत नाही किंवा प्राप्त पदार्थामध्ये जो संतोष मानत नाही तो एक मूर्खच आहे. संगे विन विदेश करी, ओळखी विन संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, सोबतीशिवाय जो विदेशामध्ये जातो, अनोळखी माणसांची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो तो मूर्ख समजावा. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षुनेने मानाभिमान तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो. आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही तो एक मूर्खच आहे. सेवक झाला लक्ष्मीवंत, तयाचा होय अंकित, सर्व काळ दुच्चित तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहतो किंवा
ज्याचे चित्त सर्व काळ अस्थिर असते तोही मूर्खच जाणावा. विचार न करिता कारण दंड करी अपराधे विन, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसताना सुद्धा विनाकारण एखाद्याला दंड करतो किंवा जो थोडक्यासाठी कंजूस बनतो तो एक मूर्ख जाणावा. देवलंड पितृलंड शक्तीविन करी तोड, ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो देवाची किंवा वडील माणसांची पर्वा करत नाही, स्वतः अशक्त असून जो शिवीगाळ करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो तो एक मूर्ख जाणावा. घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दिन बापुडा, हेसा जो का वेड मुडा तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, घरच्या लोकांशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो आणि बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो, असा जो कोणी वेडा असेल, अज्ञानी असेल तो मूर्ख समजावा. नीच यातीसी सांगात, परांगणेसी एकांत, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो नीच जातींच्या लोकांत राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, वाटेने जाताना खात खात जातो, तो एक मूर्खच आहे. स्वयनेने परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, स्वतः तर परोपकार करतच नाही आणि कुणी उपकार केला तर त्याची फेड तो अपकाराने करतो, आणि जो थोडे करतो आणि फार बोलतो असा माणूस मूर्खच आहे. तपीळ खादाड आळसी, कुचिळ कुटीळ मानसी, धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो तापट आहे, खादाड आहे, आळशी आहे, दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे आणि ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही तो एक मूर्खच आहे. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, स्वतःजवळ विद्या नाही, वैभव नाही, धन नाही किंवा कुठलाही पुरुषार्थ नाही, सामर्थ्य नाही, मान नाही, हे सर्व नसताना सुद्धा जो कोरडाच अभिमान बाळगतो तो एक मूर्खच आहे. लंडी लटिका लाबाड, कुकर्मी कुटीळ निचाड, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, उर्मट, खोटा, लबाड, वाईट कृत्य करणारा, कुटील, नामर्द आणि जो फार झोपतो तो एक मूर्खच आहे. उंची जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो, शौचादी क्रिया जो चव्हाट्यावर करतो आणि सर्व काळ जवळजवळ वस्त्रहीन असतो तोही मूर्खच जाणावा. दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, ज्याचे दात, डोळे, नाक, हात, पाय, कपडे यांसारखे सर्व काळ अत्यंत मलिन असतात तोही मूर्खच आहे. वैधृती आणि वितीपात, नानाकू मुहूर्ते जात, आपशकुने करी घात तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो गावाला जाताना वैधृती, व्यतिपात यांसारख्या विविध कुमुहूर्तावर प्रयाण करतो, एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचा सुद्धा घात करतो, तो माणूस मूर्खच जाणावा. क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपण वधी, जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो कुणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो, तसे ज्याला दृढ बुद्धी नाही तो एक मूर्खच आहे. जीवलगांस परम खेदी, सुखाचा शब्द तोही नेदी,
नीच जनांस वंदी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, आपल्या जिवलग माणसांना जो माणूस दुःख देतो, कधी सुखाचा शब्द सुद्धा त्यांना ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र तो वंदन करतो, तो एक मूर्खच आहे. आपणास राखे परोपरी, शरणागतांचा अव्हेरी, लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, स्वतःला मात्र वेगवेगळ्या परीने जपतो, पण त्याला शरण आलेल्यांचे रक्षण करत नाही आणि संपत्तीचा भरवसा धरतो, तो एक मूर्खच जाणावा. पुत्र कळत्र आणि दारा, ही तुकाची मानून या थारा, विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, आपला मुलगा, कुटुंब, पत्नी हाच आपला आधार आहे असे समजून जो देवाला विसरून जातो, तोही मूर्खच आहे. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, हे जयासने नवे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जसे करावे तसेच त्याला फळ मिळते, हे ज्याला कळत नाही तोही मूर्ख समजावा. पुरुषाचेनी अष्टगुणे, स्त्रियांसेश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी 8 पट अधिक कामवासना असते. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो, तो एक मूर्खच जाणावा. दुर्जनाचेनी बोले, मर्यादा सांडून चाले, दिवसा झांकिले डोळे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो आणि दिवसाही डोळे झाकून घेतो, ज्ञान असून तो माणूस मुद्दाम अज्ञानासारखा वागतो, तोही एक मूर्खच आहे. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्माद्रोही, स्वामीद्रोही तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो देवद्रोही आहे, गुरुद्रोही आहे, मातृद्रोही आहे, पितृद्रोही आहे, ब्रह्माद्रोही आहे आणि स्वामीद्रोही आहे, तो एक मूर्खच जाणावा. परपिडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते आणि लोकांना आनंद झाला असलेला पाहून जो माणूस दुःखी होतो आणि हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करत बसतो, तो एक मूर्खच आहे. आदरे विन बोलणे, न पुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, कोणाशी बोलताना जो आदराने बोलत नाही, कुणी न विचारता साक्ष देतो किंवा निंद्य वस्तूचा स्वीकार करतो, तो एक मूर्खच जाणावा. तूक तोडून बोले, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, महत्व सोडून जो वायफळ बडबडतो, उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो आणि नीच कर्मे करणाऱ्यांशी जो मैत्री करतो, तो एक मूर्खच आहे. पथ्य राखो नेने कदा, विनोद करी सर्वदा, हासता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही, सदा सर्वदा चेष्टा मस्करी करतो, त्याला कुणी हसले तर तो मात्र चिडतो आणि भांडायला लागतो, तोही मूर्खच आहे. होड घाली अवघड, काजे विन करी बडबड, बोलोंची नेने मुख जड तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो अवघड पैज मारतो किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो किंवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही, तो एक मूर्खच जाणावा. वस्त्र शास्त्र दोन्ही नसे, उंचे स्थळी जाऊन बैसे, जो गोत्रंजांस विश्वासे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या यांसारखी काहीच योग्यता नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो, तो एक, आणि जो भाऊबंदावर विश्वास ठेवतो, ते दोघेही मूर्खच आहेत. तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तू तेची मागे,
आपले आणीत करी रागे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो चोराला आपली माहिती देतो, जी वस्तू दिसेल ती मागतो किंवा रागारागाने आपलेच अनहित करून घेतो, तो एक मूर्खच आहे. हीन जनांसी बरोबरी बोले बोले सरोत्तरी वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, हीन लोकांशी जो बरोबरी करतो, उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो, तो एक मूर्खच आहे. समर्थांसी मत्सर धरी आलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा, आलभ्य वस्तूचा हेवा करणारा आणि आपल्याच घरात चोरी करणारा तो एक मूर्खच आहे. सांडूनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विन वेंची वैसा तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, ईश्वराला सोडून जो मनुष्याचा भरवसा धरतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता जो आयुष्य वाया घालवतो, तो एक मूर्खच आहे. संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्रांचे बोले उने तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, संसारामध्ये भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकांत उघड करून सांगतो, तो एक मूर्खच आहे. अल्प अन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, कुणी लहानसहान अपराध केला तरी सुद्धा जो क्षमा करत नाही आणि त्या व्यक्तीला सारखेच धारेवर धरतो, तसेच जो विश्वासघात करतो, तो एक मूर्खच जाणावा. समर्थांचे मनीचे तुटे जयाचेनी सभा विटे क्षणाभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, सभा ज्याला विटते, कंटाळते, जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो, तो एक मूर्खच असतो. बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो आणि ज्याच्या सभेला कुणी योग्य नेता नसतो, तो एक मूर्खच जाणावा. आणि तिने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो आणि तिने द्रव्य मिळवतो, धर्म नीती न्याय यांची पर्वा करत नाही, आपल्या सहकाऱ्यांना दुखावतो, तो एक मूर्खच आहे. घरी असो न सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, घरी स्वतःची सुंदर पत्नी असताना देखील जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो, अनेक लोकांची उष्टे जो स्वीकारतो, तोही एक मूर्खच आहे. आपुले अर्थ दुसऱ्यापासी आणि दुसऱ्याचे अभिलाषी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो आणि दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, हलक्या लोकांच्या बरोबर देण्या घेण्याचा जो व्यवहार करतो, तो एक मूर्खच आहे. अतीताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो अतिथीला त्रास देतो, कुग्रामामध्ये राहतो आणि सदा सर्वदा चिंता करीत असतो, तो एक मूर्ख समजावा. दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोई खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असतात, तेव्हा हा तिसरा विनाकारणच त्या दोघांच्या मध्ये जाऊन बसतो आणि दोन्ही हातांनी आपले डोके खाजवतो, त्याला मूर्खच म्हणावं लागेल. उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी ही नकोडी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, स्वच्छ पाण्यात चूळ टाकतो
पायाने पाय घाजवतो, हीन कुळाची सेवा करतो, तो एक मूर्खच आहे. स्त्री बाळका सलगी देणे, पिशाच्या सन्निध बैसणे, मर्यादेविन पाळी सुने, तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, स्त्रिया आणि मुले यांच्यात उगीचच मिसळतो, पिशाच्या जवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो, पण त्याला शिस्त लावत नाही. अशा माणूस एक मूर्खच जाणावा. पर स्त्रीसी कळह करी, मुकी वस्तू निघाते मारी, मूर्खाची संगती धरी, तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो परस्त्रीशी भांडतो, मुक्या जनावरांना शास्त्राने मारतो, मूर्ख माणसांची संगत करतो, तो एक मूर्ख जाणावा. कळह पाहात उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असता खोटे साहे, तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो भांडणतंटा पाहत उभा असतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, उलट कौतुकाने बघतो. जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो एक मूर्खच आहे. लक्ष्मी आलियावरी, जो मागील ओळखी न धरी, देवी ब्रह्माणी सत्ता करी, तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही आणि देवा ब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, तो एक मूर्खच आहे. आपले काज होय तवरी, बहुसाल नम्रता धरी, पुढीलांचे कार्य न करी, तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंतच जो इतरांशी नम्रतेने वागतो, मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही, तोही एक मूर्खच आहे. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगान करी पुस्तकाची, तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो वाचताना अक्षरे गाळून वाचतो किंवा पदरची घालून वाचतो आणि पुस्तकाची निगा राखत नाही, तो एक मूर्खच आहे. आपण वाचिना कधी, कोणास वाचा वयाने दी, बांधून ठेवी बंदी, तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही तो ग्रंथ वाचायला देत नाही आणि बासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा. ऐसी हे मूर्ख लक्षणे, श्रवणे चातुर्य बाणे, चित्त देऊन या शहाणे, एकती सदा. समर्थ म्हणतात, अशी ही मूर्ख लक्षणे अपार आहेत. यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने आपल्या अंगी चातुर्य बांधते, म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने यांचे श्रवण करतात. लक्षणे अपार असती, परी काही एक येथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती, क्षमा केले पाहिजे. समर्थ म्हणतात, मूर्खांची लक्षणे अपार आहेत, पण त्यामधील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती मी वर्णन केले आहेत, तरी श्रोत्यांनी मला क्षमा करावी. उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढीले समासी आघवी, निरोपिली. समर्थ म्हणतात, मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत. यासाठी आता पुढील समासामध्ये त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन मी केले आहे. थोडक्यात या समासामध्ये समर्थांनी अत्यंत विकारवश, द्वेष मत्सराने भरून गेलेल्या, उद्धटपणाने वर्तन करणाऱ्या, निर्लज्जपणे निंद प्रकारांचा अंगीकार करणाऱ्या, आई वडील आणि वंदनीय ज्येष्ठ व्यक्तींसह गुरुजन यांचा उपमर्द करणाऱ्या चंचल बुद्धीच्या मूर्खांचे वर्णन समर्थांनी या समासात केले आहे. समर्थ म्हणतात, एकदंत त्रिनयन ओम रूप गजाननास मी नमस्कार करतो. हे गणराया, या भक्ताकडे तो कृपा दृष्टीने पाहावे. हे वेद माते, ब्रह्मा स्फुरण रूपी, ब्रह्माचे स्फुरण म्हणून श्री शारदा ही ब्रह्मासुता आहे. हे श्री शारदे, माझ्यावर कृपा करून माझ्या अंतर्यामी म्हणजेच माझ्या बुद्धीमध्ये तू स्फूर्ती रूपाने राहावेस. आता श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून, रघुनाथांचे स्मरण करून त्यागार्थ मूर्ख लक्षण सांगतो. ती मूर्ख लक्षणे शांतपणे ऐकावीत. समर्थ म्हणतात, मूर्ख आणि पडत मूर्ख असे मूर्खांचे दोन प्रकार आहेत.
आणि त्या दोघांची लक्षणं तुम्हाला ऐकून कौतुक वाटेल. तरी श्रोत्यांनी त्या मूर्ख लक्षणांमधील फरक नीट विवेकपूर्वक समजून घ्यावा. पडत मूर्खांची लक्षणे याच दशकात शेवटी सांगितली आहेत. ती चतुर श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावीत. समर्थ म्हणतात, आत्ता सर्वसामान्य मूर्खांची अनेक लक्षणं आहेत. त्यापैकी थोडी लक्षणं तत्पर होऊन ऐका. केवळ अज्ञानामुळे ज्या प्रापंचिकाला आत्मज्ञान नाही त्यांची लक्षणे ऐका. भोगासक्तीमुळे केवळ सखीला प्रिय मानून जन्मदात्या आई वडिलांशी जो दुष्टपणाने फटकून वागतो तो मूर्ख आहे. सर्व नातलगांना दूर सारून पत्नीच्या अर्ध्या वचनात राहून तिच्याशी जो गुजगोष्टी करीत राहतो तो एक मूर्ख आहे. परस्त्रीशी अभिलाषा धरणारे, उगाच श्वशुरगृही मुक्काम ठोकणारे, कुळ परंपरा विचारात न घेता अशा मुलीशी विवाह करणारे ते एक मूर्खच आहेत. म्हणजेच या मूर्ख लक्षणांचा अर्थ आपण 350 वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेऊन या ओव्यांचा अर्थ आपण लक्षात घेऊया. समर्थ म्हणतात, सर्व बाबतीत सामर्थ्यवान असलेल्या व्यक्तीशी जो अहंकाराने बरोबरीचे वर्तन करतो आणि स्वतःच्या ठिकाणी कसले सामर्थ्य नसताना सुद्धा इतरांवर जो सत्ता गाजवतो तो एक मूर्ख आहे. स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करतो. आपल्याच भागात कर्तृत्व शून्यतेमुळे विपन्नावस्थेत राहणारे आणि उगीचच आपल्या पूर्वजांचे महत्त्व सांगत हिंडणारे ते एक मूर्ख आहेत. ज्येष्ठ वयोवृद्धांच्या सानिध्यात विनाकारण मोठ्या मोठ्याने हसणारे, कोणी विवेकाच्या आणि हिताच्या गोष्टी सांगितल्या असता त्या गोष्टी न ऐकता आपलेच म्हणणे खरे करून अनेकांशी वैर पत्कारणारे मूर्ख आहेत. स्वकीयांना दूर सारून परकीयांशी मैत्री करणारे, शांत एकांत समयी दुसऱ्याची उणीधुणी काढणारे ते मूर्ख आहेत. सर्वजण बसून बोलत असताना किंवा चर्चा करीत असताना अशा वेळी आपण एकटेच त्यांच्या समोर झोपा काढणारे, दुसऱ्याच्या घरी गेल्यावर मागचा पुढचा विचार न करता बहुभोजन करणारे ते मूर्ख आहेत. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आपल्या जेवणावर आपण ताबा ठेवणे आवश्यक असून इतरांना अन्न कमी पडणार नाही किंवा ते वाया जाणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात, स्वतःचे सन्मान आणि अपमान सर्वांना सांगत सुटणारे आणि सप्तव्यसनात ज्यांचे मन गुंतले आहे असे मूर्ख आहेत. दुसऱ्यांच्या मदतीवर विसंबून स्वतः अजिबात प्रयत्न न करणारे, आळशीपणात कालक्रमण करणारे हे मूर्ख आहेत. घरी असताना चांगले विचार सुचणारे पण सभेमध्ये असताना बोलताना लाजणारे ते मूर्ख आहेत. स्वतःहून सर्व बाबतीत श्रेष्ठ अशा व्यक्तीशी सलगीने वागणारे, हिताचा उपदेश ऐकायला जो टाळाटाळ करतो तो एक मूर्ख आहे. जे ऐकण्याची शक्यताच नाही अशांना शिकवतो, वडीलधाऱ्यांसमोर उन्मत्तपणाने वागतो आणि सभ्य व्यक्तींना भानगडीत गुंतवणारे ते मूर्ख आहेत. कामवासना चेतविणारा विषय समोर येताच एकाएकी सर्व मर्यादा सोडून जो निर्लज्जपणे, बेभानपणाने, सैराटाप्रमाणे वागतो, आजारी पडल्यावर औषध पाणी न करता आणि वेळेवर पथ्य न पाळता जेवताना ताटात वाढलेल्या पदार्थांविषयी सतत कुरकुर करतो तो मूर्ख आहे. माहितगारास बरोबर न घेता अनोळखी प्रदेशात प्रवास करतो, पुरेशी ओळख नसताना जो मैत्री करतो, अहंकाराने महापुरात उडी घेतो तो मूर्ख आहे. जेथे मान मिळतो तेथे सतत जाऊन आपला मान सन्मान राखू शकत नाही तो एक मूर्खच आहे. आपला नोकर स्वकष्टाने श्रीमंत झाल्यावर त्याच्या आश्रयाला जाणारे आणि सर्व काळ दुःखित राहणारे मूर्ख आहेत. कारणांचा विचार न करता अपराधाशिवाय विनाकारण दोषी धरणारे किंवा दंड करणारे, थोडक्यासाठी कृपणपणा करणारे मूर्ख आहेत. समर्थ म्हणतात, देवलंड आणि पितृलंड म्हणजेच देवाधर्माशी आणि मातापित्याशी उद्धटपणे वर्णन करतो, आशक्त असून व्यर्थ बडबडतो, मुखाने सतत अश्लील शब्द उच्चारतो तो मूर्ख आहे. वृद्ध मातापित्यांवर आणि घरच्या लोकांवर दात ओठ खाऊन
बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणाने वागतो असे जे अज्ञानी असतात ते मूर्ख आहेत. नीच, हलकट या वृत्तीच्या लोकांबरोबर फिरणारे, परांगणेशी एकांत साधणारे, रस्त्याने खात जाणारे ते मूर्ख आहेत. स्वतः परोपकार न करता दुसऱ्याने केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारे, कृतज्ञ, प्रत्यक्ष थोडे करून उगीच बडेजाव मारून बडबड करणारे हे सारे मूर्ख आहेत. समर्थ म्हणतात, तापट स्वभावाचे, अतिघादाड, अत्यंत आळशी वृत्तीचे, अस्वच्छ आणि कपटी मनाचे, अधीर आणि भित्रे हे सारे मूर्ख आहेत. विद्या, वैभव, धन, सामर्थ्य, पराक्रम किंवा मान यापैकी काहीही नसता केवळ कोरडा अभिमान बाळगणारे हे सारे मूर्ख आहेत. उद्धट, खोटारडे, लबाड, दुराचारी, कपटी, निर्लज्ज असून बेसुमार झोपा काढणारे मूर्ख आहेत. उंच जाऊन कपडे बदलणारे, सतत दिवसभर चौकात वावरणारे, केवळ पंचा नेसून दिवसभर उघडे हिंडणारे हे मूर्ख आहेत. याचा अर्थ त्या काळामध्ये हे सारं निषिद्ध असावं. आज देखील अर्धनग्न तोकडे कपडे घालून होत असलेले अंग प्रदर्शन हे समर्थांना मान्य नाही. दात, डोळे, नाक, हात, पाय आणि कपडे सदैव अस्वच्छ असणारे लोक मूर्ख अज्ञानी आहेत. समर्थ म्हणतात, वैधृती आणि व्यतिपात या कुमुहूर्तावर प्रवास करणारे म्हणजेच 27 योगांपैकी 17व्या योग व्यतिपात आणि 27वा योग वैधृती आहे. या कुमुहूर्तावर कार्यारंभ करून स्वतःला अपशकुन करून कार्यनाश ओढावून घेणारे मूर्ख आहेत. क्रोध आणि अपमान यामुळे कुबुद्धी वाढीला लागून आत्महत्येला प्रवृत्त होणारे लोक आणि कशाविषयीही निश्चय बुद्धी नसणारे लोक मूर्खच आहेत. आपल्या जिवलग नातलगांना वेगवेगळ्या प्रकारे छळणारे, केवळ गोड शब्द बोलून मिळणारे, सुखही न देणारे, दुष्ट दुर्जनांपुढे लाचारपणे गोंडा घोळणारे मूर्ख आहेत. वेगवेगळ्या प्रकाराने स्वहित सांभाळणारे, कुटुंबियांकडे दुर्लक्ष करणारे, संपत्तीचा भरवसा धरणारे ते मूर्ख आहेत. मुले, गणगोत आणि पत्नी यांचाच आधार आहे असे मानणारे आणि परमार्थाला विसरणारे ते मूर्ख आहेत. जसे करावे तसे फळ मिळते हे ज्यांना पटत नाही ते मूर्ख आहेत. निसर्ग स्त्रियांना पुरुषापेक्षा 8 पटीने जास्त नटण्या मुरडण्याची वासना असते. अशा अनेक स्त्रियांशी विवाह करून संकटात पडणारे मूर्ख आहेत. दुर्जनांच्या नादी लागून अमर्यादपणे वागणारे, प्रत्यक्ष समजत असूनही आपल्या वर्तनाकडे अज्ञानाने जे डोळेझाक करणारे मूर्ख आहेत. देव, गुरु, माता पिता, ब्रह्मज्ञानी आणि स्वामी यांचा द्रोह करणारे म्हणजेच यांचा विश्वासघात करणारे मूर्ख आहेत. दुसऱ्याला त्रास देऊन संतुष्ट होणारे, दुसरे सुखी झाल्यावर दुःख मानणारे, हरवलेल्या वस्तूचा शोक करणारे मूर्ख आहेत. समर्थ म्हणतात, ज्येष्ठांचा आदर न ठेवता जो उद्धटपणे बोलतो, विसरले नसताना साक्ष देतो, परधनासारख्या निंद्य वस्तू स्वीकारतो, मर्यादा सोडून बोलतो, भलत्याच वाम मार्गाने जातो, वाईट कर्मात मदतीसाठी मित्र जोडतो असे मूर्ख आहेत. स्वतःची पत न सांभाळणारे किंवा पथ्य म्हणजे आजारपणात पथ्य न सांभाळणारे, सदा सर्वदा उथळ विनोद करणारे, कोणी थट्टा केली तर लगेच भांडू लागणारे हे मूर्ख आहेत. होड म्हणजेच अवघड पैजा लावणारे, कामाशिवाय व्यर्थ बडबड करणारे आणि गरज असेल तेव्हा तोंड न उघडणारे मूर्ख आहेत. अधिकार किंवा शास्त्रांचे ज्ञान यापैकी काहीच नसताना राखीव असलेल्या उच्च स्थानी जाऊन बसणारे, नातलगांवर विसंबून जीवन जगणारे हे मूर्ख आहेत. अनोळखी व्यक्तीला बेसावधपणाने आपली सर्व माहिती सांगणारे, कुठलीही आकर्षक वस्तू पाहिली की ती वस्तू मागणारे, राग अनावर होऊन आपण स्वतःचे नुकसान करून घेणारे मूर्ख आहेत. हलक्या अविचारी लोकांशी बरोबरीच्या नात्याने मिसळणारे, बरोबरीच्या नात्याने ज्येष्ठाला उद्धटपणे उत्तर देणारे, डाव्या अस्वच्छ हाताने पाणी पिणारे, समर्थ म्हणजेच श्रेष्ठ व्यक्तीचा द्वेष करणारे, मिळू न शकणाऱ्या वस्तूसाठी हेवा करणारे, स्वतःच्या घरी चोरी करणारे
हे मूर्ख आहेत. त्या परमेश्वराला शरण न जाता सर्वसामान्य माणसावर भरोसा ठेवणारे, चारी पुरुषार्थ साधून आयुष्याचे सार्थक न करणारे, संसारात आपल्या पूर्व कर्मानुसार भोगाव्या लागणाऱ्या दुःखांसाठी जो ईश्वराला शिवीगाळ करतो, चार चौघात मित्राची उणीधुणी करतो, क्षुल्लक अपराधाकडे दुर्लक्ष न करणारा, इतरांना सतत धारेवर धरणारा आणि विश्वासघात करणारा तो एक मूर्ख आहे. सामर्थ्य श्रेष्ठ लोकांच्या मनातून उतरणारे, सभेतील लोकांना कंटाळवाणे होईल असे वागणारे, क्षणात बरा तर क्षणात बदलणारे असे लहरी असणारी माणसं मूर्ख आहेत. वर्षानुवर्षे काम करणारे नोकर काढून दुसऱ्यांना कामावर ठेवणारे, सभेत कोणालाच प्रमुख न मानणारे ते मूर्ख आहेत. आणि तिने द्रव्य संचय करणारे, धर्म न्याय नीती यांना न जुमानणारे, सहकार्याशी असलेले संबंध तोडून टाकणारे हे मूर्ख आहेत. घरची सुंदर धर्मपत्नी सोडून बाहेर ख्याली करणारे, बाहेर अनेकांची उष्टे खाण्यात दंग असणारे ते मूर्ख आहेत. समर्थ म्हणतात, आपला पैसा इतरांकडे ठेवून दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणारे आणि नीच माणसाशी पर्वत म्हणजेच त्यांच्यासोबत व्यवहार करणारे, वाईट वस्ती असलेल्या ठिकाणी राहणारे, सतत चिंताग्रस्त असणारे मूर्ख आहेत. दोघे बोलत असताना तेथे जाऊन त्यांच्यामध्ये बोलणारे, दोन्ही हातांनी डोके खाजवणारे, पाण्याने चूळ भरून ती पाण्यातच टाकणारे, पायाने पाय खाजवणारे, नीच लोकांच्या घरी नोकर करणारे हे मूर्ख आहेत. बायकोशी आणि मुलांशी फाजील सलगीने वागणारे, पिशाच्य व्यक्तीच्या जवळ राहणारे, कुत्र्याला अमर्यादपणे घरात वावरू देणारे मूर्ख आहेत. परस्त्रीशी भांडण करणारे, मुक्या प्राण्यांना निर्दयीपणे मारणारे आणि मूर्खांच्या संगतीत राहणारे, भांडण लागले असताना ते न सोडवता उगाच बघत बसणारे, आपली बाजू खरी असताना देखील खोटेपणाचा आरोप सहन करणारे ते मूर्ख आहेत. समर्थ म्हणतात, श्रीमंती आल्यावर आधीच्या माणसांना ओळख न देणारे, देवा ब्राह्मणांचे म्हणजेच विद्वानांचे आपणच मालक आहोत अशा थाटात वावरणारे ते मूर्ख आहेत. आपले काम होईपर्यंत अत्यंत नम्रता धरणारे, पण दुसऱ्याच्या कामाला उपयोगी न पडणारे, वाचताना मजकूर गाळून वाचणारे किंवा पदरचे शब्द घालून वाचणारे, पुस्तकाची निगा न राखणारे ते मूर्ख आहेत. स्वतः कधीच न वाचणारे, कोणाला ते वाचायलाही न देणारे, पुस्तके कपाटात बांधून ठेवणारे ते मूर्ख आहेत. समर्थ म्हणतात, अशी ही मूर्खांची लक्षणे ऐकून ती सोडून देणारा चतुर होतो. म्हणून जे शहाणे आहेत त्यांनी ही लक्षणे मन लावून सतत ऐकावीत. तसे पाहिले असता मूर्खांची लक्षणे अजून कितीतरी सांगता येतील, पण या ठिकाणी जेवढी आठवली तेवढी सांगितली आहेत. ती ऐकून त्यांचा त्याग करावा. ती ऐकताना त्यातील काही लक्षणे आपलीच आहेत असं वाटले तरी न रागावता श्रोत्यांनी क्षमा करावी. समर्थ म्हणतात, पुढील समासामध्ये विस्ताराने सांगितलेली उत्तम लक्षणे ही अंगी बाणवावीत आणि मूर्ख लक्षणांचा त्याग करावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.